हरि ओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्व कथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन. भक्त निज ठाया जात परतून कैसे ते शीन पावत. तैसीच बाबांची भैक्ष वृत्ती अनिर्वाणांत जी सेविली होती ती पंचसूनादी पाप निवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या. तैसेची आ ब्रह्मस्थाना स्थावरांत साईची सर्वत्र अनुस्यूत. साईची होनी कृपावंत भूती भगवंत हे ठसवी. म्हणून सकळ श्रोते जन प्रार्थितो मी श्रवणावधान. सादर परिसता या कथा पावन कृत कल्याण पावाल. शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण. बाबांची अनुज्ञा झाल्या विन यात्रे करू परतता जाण. करीतो आमंत्रण विघ्नाते. तीच एकदा आज्ञा होता शिर्डीत येईना क्षण एक वसता चढलीचे विघ्न माथा. अनुभव समजता आहेच. आज्ञे बाहेर जे वागले तयांचे वाटेत हाल झाले. किती एकास चोरानी लुटले स्मरण राहिले जन्माचे. भाकर तुकडा खाऊन जा म्हणता कोणी उपाशी घाईने निघता. गाडी न मिळता उपाशी रखडता अनेक भक्ताही पाहिले. एकदा पाटील तात्या कोपर गावास चालले होते. आठवड्याचा बाजार तेथे जहाले ते येथे मशिदी. चांगा ठेविला उभा करून घेतले बाबांचे दर्शन. चरण वंदिले येतो म्हणून हे आज्ञापन मिश केले. भक्त करोत टाळ बाबा जानत वेळ अवेळ. पाहुनी तात्या उतावीळ म्हणती अंमळ थांबावे. राहू दे होईल बाजार जाऊ नको गावाबाहेर. परी पाहुनी तात्यांचा आग्रह म्हणाले बरोबर श्यामाने. काय श्याम्याचे आहे कारण केले त्या आज्ञेचे अवगण. बैसले तात्या तांग्यात जाऊन बाजारा लागून चालले. घोड्यात एकच पळ रुपये 300चे पाठबळ. साऊळ विहीर येता जवळ अति कृच्छुंकल चालले. कधी न खाणारा चाबूक फटका बाजारा जाणारा न भरता घटका. घोडा पडला कमरेत लटका भरला टचका एकाएकी. कैचा बाजार कैचे काय तात्यास आठवली साई माय. वेळी ऐकतो टळता उपाय नाही अपाय गत गोष्टी. ऐसेच अनेक एकता घडले. तात्या कोल्हार गावा निघाले. तांगा जोडून पुसाया आले. वंदिली पाऊले बाबांची. आता जाऊन येतो म्हणाले. पूर्णानुमोदन नव्हते मिळाले. तथापि तात्या तैसेच निघाले. परिसावर्तले काय पुढे. तांगा आधीच तो भिरक्याचा बेफाम भरधाव उधळला साचा. पाहिन वाट खळगे खाचा जीवावरचा प्रसंग
असो तो साई कृपेने टळला. तांगा बाभुळीवर आदळला, बरे झाले तेथेच मोडला. दगा वटावला वला पुढील, ऐसाची एक मुंबा पुरस्त. अंगल भौम थोरग्रस्त, मनी धरुनी काही हेत. आला दर्शनार्थ साईंच्या, होता चांदोर करांचा वशिला. पत्र लाविले माधवरावाला, तंबू एक मागून घेतला. निवास लादला सुखाचा. बाबांची या इच्छे विरुद्ध, म्हणेल कोणी चढेन मशीद. परतेन दर्शन घेऊन स्वच्छंद, अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र. यत्न केला 3 वेळा, मस्जिदीची चढावयाला. परी तो सर्व निर्फळ गेला, पाहू नाहीर मुसला मनात. इच्छा होती तयाचे मनी, मस्जिदीत वरती जाऊने. वंदावे बाबास गुडघे टेकुने, हस्त चुंबून बैसावे. इच्छा तयाची ऐसी, बाबा न येऊ देत तयासी. मस्जिदीत बैसावयाशी, आपुले पाशी ते धवा. खालीच सभा मंडपी असावे, तेथेच पाहिजे तरी बैसावे. दर्शन घेणे तेथून घ्यावे, परीन यावे वरतेने. असो पुढे तो निघे जावया, अंगणी आला निरोप घ्यावया. जाशील उदिक म्हणती तया, घाई कासया की तुकी. लोकाही बहुत कथिले, परी तया नाना परी तया विनविले. परवानगी न होतात ते गेले, बहु पस्तावले म्हणून. होणारा पुढे काही न चले, का नाही तयाच्या मनात ते पटले. परवानगी विरहित ते निघाले, हाल झाले मार्गात. गाडी आरंभी नीट चालली, पुढे घोड्याने वाट सोडली. साऊळ विहीर मात्र ओलांडली, तो पुढे आली बायसिकल. ग्रहस्थ होता मागे बैसला, पुढे तांगा एकाकी चमकला. तोल जाऊन तैसाच उलटला, मागे उलंडला मार्गात. महत् प्रयत्ने तांगा थांबविला, ग्रहस्थ घसरत गेला. मग उचलून तांग्यात बैसविला, तांगा हाकिला पुढारे. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे. कोपरगावी हॉस्पिटल जिकडे, तांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ, गृहस्थ पश्चाताप व्यतीत. होते अवज्ञा प्रायश्चित, भोक्तृत्व भोगीत पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले, लोक सहजी शंकू लागले. बाबांची आज्ञा पाळू सरले, करून धजले अफेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले. गाड्या चुकले, उपाशी राहिले, चुरमोरे फाकिले किती एकी. तीच आज्ञा जयानी वंदिली, अवेळी ही गाडी साधिली. मुसाफिरी ही सुखाची झाली, आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्ष भैक्ष वृत्ती, रुचावी का बाबा प्रती. ऐसे आली या कोणाचे चित्ती, शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबांचे अचरित, भिक्षाची मागणे तयाची उचित. आनंद देई साधी निजहित, साधी ग्रहस्थ कर्तव्य. काया वाचा चित्त वीत, साई पदी जो समर्पित.
ऐसा जो साईंचा अनन्य भक्त आवडे अत्यंत अत्यंत साईस. जे जे अन्न पाके आश्रमी स्वामी दयाच्या ग्रहस्थाश्रमी. यती आणि ब्रह्मचर्याश्रमी यासी होमी प्रथमता. न देता आदितयावदान स्वयेग्रस्त जे करी सेवन. आचरू लागे चांद्रयन शास्त्र निर्बंधन निबंधन त्रिशुद्धी. यती ब्रह्मचारी या प्रती निषेधलिसे पाक निष्पत्ती. ते करू जाता चांद्रयान माथी आदळले निश्चिती तयांच्या. म्हणून तयांची उदरपूर्ती पूर्ती शास्त्रे निरविली ग्रस्तावरती. यती कधी न उद्यम करती कराया भरती पोटाची. बाबा नवेत ग्रस्त नवेत वान प्रस्त. केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त भिक्षाची प्रशस्त यासी. अखिल विश्व माझे घर मीच वासुदेव विश्वंभर. मीच परब्रह्माक्षर हा दृढ बोध निर्धार दयाचा. भिक्षानाचा पूर्ण अधिकार तया विश्वकुटुंब इची साचार. इतरांचे विडंबन प्रकारच वाट्यावर पहावे. आदित्य जावी पुत्रेशना मग वित्तेशना लोकेशना. जो येशनात्र निर्मुक्त जाना तेनेची भिक्षाशना इच्छावे. ना तरी भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने लाजिरवाने. महाराज तुकोबांचे गाणे अर्थाविने हे निस्सार. साई समर्थ महान सिद्ध लहान थोरा हे तो प्रसिद्ध. परी आम्हासी सदा शाबद्ध असन्नद सत्पदी. पंचमहायज्ञावीन गृहस्थास जे निंद्य जेवण. ते शिर्डीत रोज पवित्र भोजन स्वये करवून घेई साई. प्रत्येही 5 घरे जाई. अतिथी यज्ञाचे स्मरण देई. भाग्यवान हा लाभ घेई. आपुले गेही बैसुनी. सारोनिया जे पंच महायज्ञ अविशिष्टान करीती सेवन. अज्ञात पंच सुना पाप गहन तयाचे निर्दहन तेनिनी. हरिओम.